हॅलो राम. हाय, माझ्याशी मराठी बोला. अच्छा नमस्कार. जय श्रीराम. चला उशीर होतोय आज रामरथे. बाय बाला. बाय बेटा. हो रामरथ यात्रेच्या संदर्भामध्ये पोलीस खात्याने ज्या सूचना आपणास दिल्या त्या सर्व सूचनांचे आपण तंतोतंत पालन करायचे. ज्यांची नावं जे मानकरी गुरुचे आहेत त्यांनी गुरुजवळ थांबायचे, गडबड करायची नाहीये. मी रामरथांची त्या सूचनांचं आपण तर येस आम्ही आलो आहे काळाराम मंदिराजवळ, जिथून राम उत्सवाची सुरुवात होती. आणि हा समोर आहे गरुड रथ. ॲक्च्युली माझ्याकडनं रामरथाचं व्हिडिओ घेता आलं नाही, कारण मी जी सीता होती तिचा आवरण्यामध्ये होती. त्याच्या अगोदरच रामरथ हा लवकर निघून गेला, पण गरुड रथ हा आम्हाला बघायला भेटला. आणि हृदयांश आणि वीर सय्यू यांचे खूप छान असे रील्स आणि व्हिडिओ काढले. त्यानंतरून न्यूजपेपरसाठी आणि न्यूजसाठी देखील त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. तर खूप छान असं हा जो एक्सपिरियन्स होता. आणि तिघंही खूप छान प्रकारे बोलत होते. सगळेजण त्यांच्यासोबत फोटो काढत होते. त्यांना खूप मजा येत होती. तर इथे झी मराठी न्यूज चॅनलची इथे त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहे. आणि तिघंही खूप छान प्रकारे बोलले त्या न्यूजमध्ये. तर मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही नक्की बघा. त्यानंतरून हा जो ग्रामोत्सव आहे नाशिकचा, तर तो खूप छान प्रकारे आणि प्रसन्नपणे सर्वांनी एन्जॉय केला आणि खूप छान झालं देखील. जय सीता, राम सीता, राम आवडून जाता या पुढे थोडा दूर. जय सीता, राम सीता. छान छान. हा बरोबर. मामी गाड्या तुमच्या पटापट क्लिक करा. चला आता चला कृपया रथावर कोणाला येऊ देता का आता. या त्यांना सीता माता. सीता गुफा. कोणाचं? सीता गुफा. चला सीता गुफा. सीता मारसई म्हणे. हिला म्हणतो सीता मारसई. येत ते दोघ जण. पळताय तुम्ही. चला चला चला. राम जय श्रीराम. ह्या इथे ना खूप छान फोटो येतात. चला आता दर्शन घेऊ आपण मध्ये. नको बेटा पुसू नको. चला आता वर जाऊ मंदिरात. येस हो का. तर मस्त
राम बनलाय हृदयांश आणि आमचा हनुमान आहे आणि सीतामैया कुठे गेली आमची? तिकडे सीतामैया. तर आम्ही आलोय राम मंदिरामध्ये आणि मस्त असं दर्शन झालंय. रामरथाचं पण दर्शन झालंय आणि आता थोडीशी मस्ती मजा करायली आहे ती करू आणि मग घरी जाऊ. येस. तर सीताची गुफा हळूहळू. चला 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 खाली चला. फोटो काढ ना. बापरे आपल्याला वरती जायचंय बरं का चेंज करायला. आम्ही निघणारे रात पाहायला. येस. लेट नाईट रथ बघायला चाललो आम्ही. नाशिकची यात्रा. चला. तर आम्ही इकडे रामकुंडावर आलेलो आहे. रात्रीचे 11 साडे 11 वाजले आहेत आणि अजूनही खूप अशी गर्दी आहे. आणि इथे रामकुंडावर रामरथ हा पोहोचलेला आहे आणि गरुड रथ थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. इथे देवांच्या आंघोळी होणार, आरती होणार आणि त्यानंतर परत रथ उत्सवाला परत आरंभ होणार आणि ते दोघेही रथ मग पहाटेच्या दरम्यान जे काळाराम मंदिर आहेत तर तिथे येतात आणि त्यानंतरून मग देवांना परत त्यांच्या जागी ठेवले जातं आणि दुसऱ्या दिवशी जी रथ आहेत तर त्याची परत ज्या ठिकाणी ठेवतात वर्षभर तर तिथे ठेवलं जातात. तर इकडे मस्त यात्रा भरली आहे आणि यात्रेची थोडीशी शॉपिंग हृदयांश करतो आहे. ती गर्दी असते बघितली ना हृदयांश? नका आता तू जायचंय तिकडे जायचंय का? गर्दी पण तिकडे जायचं नको. एक नंबर भूत बोलतोय का? एक नंबर एक नंबर. फारच प्रदूषण आहे पण आम्ही इथे विसर्जन. हा का? मंडळाचं वॉटर पोल्युशन फार आहे पण हे जाईल आता. वारी पाणी सोडलंय ना उद्या पूर्ण क्लीन पाणी सगळं घाण. हा जी गोष्ट पाहिजे होती ती भेटली बरोबर भेटली आणि मजा आली. पण आपण किती वर्षांनी आलो ना? एकदाच गेलो होतो. पुलावर होतो आपण. हा पुलावर होतो. पुलावर बसलेलो बालाजी मंदिर. खूप गर्दी होती. आपण वरतूनच बघितलं फक्त. हॅपी का? 12:15 झालेत. आता उद्या काय? हा आजच 12:15 झाले म्हणजे उद्या रिझल्ट. सो गुड नाईट. गुड नाईट. मिळू आता आपण आज. ओके आज. हा आज. गुड नाईट. गुड नाईट. सिन्नरला चाललोय. येस हृदयांश चालला आहे सिन्नरला कारण वॅकेशन मोड ऑन झालेला आहे हृदयांशचा आणि आज रिझल्ट लागला आहे. तर हृदयांशला छान मार्क्स पडले आहेत. डिस्टिंक्शनमध्ये आहेत.
89%. वेल डन. 0.12 नाही, मग किती 8. वेल डन हृदयांश. तर आता हृदयांश मला सोडून जाणार आहेत, तर मी खूप मिस करणार हृदयांशला. मी पण कराल. इकडे पॅकिंग झाली आता. खाली एक बॅग. दरवाजा कसा बंद करायचा? तर हॅलो, कशा आहात? तर आज आहे महावीर जयंती आणि आज मला सुट्टी आहे. तर लास्ट ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की हृदयांश गेला आहे सिन्नरला. तो तिकडे वॅकेशन त्याचं एन्जॉय करणार आहे. बघू या विकेंडला जर मला जमलं तर विकेंडलाही मी जाईलच. आणि तुम्ही बघू शकतात सर्व आवरून झालेलं आहे. फक्त फरची पुसायची बाकी आहेत, तर मावशी येतीलच. आणि खूप जास्त गरम होतं आहे, तर सर्वांनी नक्की आपली काळजी घ्या, कारण सनस्ट्रोक होऊ शकतं आणि डिहायड्रेशन देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी प्या आणि हेल्दी राहा, हेल्दी खा. तर आपण या ब्लॉगमध्ये बघितलं की नाशिकचं जे ग्रामोत्सव आहेत म्हणजेच रामरथ, तर रामरथाचं मी सगळं दाखवलं तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर रामरथाचं जर सांगायचं म्हटलं तर रामरथ आणि गरुड रथ असे 2 रथ असतात, जे की कामदा एकादशीला निघतात. म्हणजे तो रथ उत्सव सुरू होतो. तर या रथ उत्सवामध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून लोक येतात. पहिले देवाची आरती केली जाते, त्यानंतरून मग रथाची सुरुवात होते. तर रथ उत्सवाची सुरुवात होते. जे ग्राम उत्सव नाशिकमध्ये सुरू केलं जातं, म्हणजेच जन्मोत्सवानंतर म्हणजेच रामनवमीनंतरून कामदा एकादशीला जो रथ उत्सव होतो, तर त्या रथ उत्सव ची जी ऐतिहासिक कहाणी आहे, तर असं म्हटलं जातं की सवई माधवराव पेशवे जे होते, तर ते आजारी पडले होते आणि त्यांना बरं वाटावे म्हणून गोपिकाबाई पेशवेंनी रामाकडे म्हणजे नवस बोलला की जर त्यांना बरं वाटलं तर मी रथ अर्पण करेल. म्हणून मग त्यांचा आजार बरा झाल्यानंतरून गोपिकाबाईंनी रथ अर्पण केला आणि त्या रथाची देखभाल करण्यासाठी त्यांचे मामा सरदार रास्ते, तर त्यांच्याकडे त्यांनी ती जबाबदारी सोपवली. तेव्हापासून तर आत्तापर्यंत म्हणजे आत्ता देखील जे सरदार रास्ते आहेत, तर त्यांचे जे वंशज आहेत, तर ते वंशज त्या रथाची देखभाल करतात. तर त्यानंतरून रास्ते आखाडा देखील तयार झाला आणि त्यातील जे पैलवान आहेत, तर त्या लोकांना ते लोक म्हणजे रामरथ हा ओढतात. आणि जो दुसरा गरुड रथ आहे, तर तो रथ अहिल्याराम व्यायामशाळा, तर त्यांच्याकडनं तो ओढला जातो. तर असं म्हणतात की गरुड रथ हा रामरथाला म्हणजे दिशा देण्यासाठी तर मंदिराला अशी प्रदक्षिणा घालतात, ज्यामध्ये देवांची रामकुंडावर गेल्यावर त्यांना आंघोळ घातली जाते. त्यानंतरून मग तिथे आरती केली जाते आणि त्यानंतर तिथून रामकुंडापासून परतीचा परत प्रवास हा रथाचा आख्यायिका होती. तर मला जेवढं मी वाचलं होतं ते तुम्हाला यामध्ये सांगितलं. आणि खूप छान असा उत्साहात हा रामरथ उत्सव आहे, तो उत्सवात साजरा करण्यात आला. आणि खूपच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा. तर ब्लॉग एंडिंगसाठी हृदयांश नाही आहे, तर मी लवकरच हृदयांशकडे जाणार आहे, म्हणजेच सिन्नरला जाणार आहे विकेंडला. तर बघूया तिकडे गेल्यावर पण काय काय मजा होते ती. पण तोपर्यंत आता हा ब्लॉग आपण एंड करूया. मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.